ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवन उपयोगी आणि आनंद देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश मोजून 15 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामी अनुभव येईल आणि लवकरच तुमच्या घरात एक गोड बातमी येईल. त्याने तुम्ही सर्व आनंदित होऊन जाल. स्वामी भक्तांनो, आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे. मनात स्वप्ने आकाशाची आणि पंखात माझ्या बळ दे. तुझ्या प्रवाही तेजाची धमकण्यात या सळसळ दे. निद्रेतून जागरूक दे, तमाम विजयाचा लोळ दे. बरसून जाता आवेग सरीचा झऱ्यांची खळगळ दे. पाणोपाणी दवबिंदू फुलांना परिमळ दे. पाळीमुळे रुजलेली संवेदना निर्मळ दे. हे दृष्टी सर्वव्यापी बुद्धीचा आरसा नितळ दे. गांभीर्याची किनार ज्याला मन असे अवघड दे. हे स्वामी राया देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ते स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. परिस्थिती आम्ही बदलू शकतो, ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. हे स्वामी राया, तुझ्या चरणी हीच प्रार्थना. मित्रांनो, तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. मी स्वामींचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्या सर्व मनोकामना आणि मनातील इच्छा या पूर्ण हो आणि स्वामी राया तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहोत आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी नक्कीच असो. ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही. मग तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे भेटत जातील. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे ना तसाच बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन आणि शहाणं कधीच करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले झाले नाही तरी चालेल, पण मी वाईट मात्र कुणाचंच करणार नाही. एवढंच श्रेय, एवढंच आणि एवढंच समाधान शेवटच्या श्वासापर्यंत तू आम्हाला दे. आणि हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ईश्वरावर एकदा का विश्वास जडला की तुम्ही त्याचे झालात आणि तो सर्वार्थाने तुमची काळजी वाहत असतो. त्याच्या लीला अनगिनत आहेत, पण तुम्ही डगमगत नसते. आणि स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या ब्रीदावर तुम्ही अढळ श्रद्धा असू द्या आणि सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार चालते हा विश्वास तुमच्या मनात असू द्या. नक्कीच तुमच्यासोबत सर्व गोष्टी चांगल्या होणार आहेत. आणि स्वामी तुझी एक आधार, जगता तुझी एक आधार. वटवृक्षातळी बैसे परी जगा सूत्रधार. तुझी जागा सूत्रधार, शरणागतासी अखंड वर्षे तव कृपेशी नितधार. स्वामी तव कृपेची नितधार. कृष्णदास प्रार्थितो तुझसी, करू नको दर्शना विलंब. फार स्वामी दर्शना विलंब. फार स्वामी राया, तुम्ही आम्हाला लवकरात लवकर दर्शन द्या आणि त्याला विलंब करू नका. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही. हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण करा देहभान विसरून. तो हळूवार येईल मागून आणि कानात सांगून जाईल की बाळा, सगळ्यांना भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे आणि नामाची महिमा अपरंपार. जपता स्वामी नाम वारंवार, कृपा होते स्वामींची अपार असं तो म्हणाला. आणि खूप स्वामींचा आधार, स्वामींची कृपा सदैव आपल्यावर अशीच राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामींशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. नक्कीच तुम्हाला एक दिवशी यात यश मिळेल. आणि आपल्या जीवनात तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ती दोघे चमकतात. एवढं मात्र लक्षात ठेवा, माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आणि करायची नसेल तर कारण भरपूर सापडतात. म्हणून तुम्ही ठरवायचे तुम्ही ते काम निष्ठेने करायचे का मग कारण सांगायचे आहेत. ते अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामींची भक्ती करत राहा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं.
आणि ते आपल्या पाठीमागे घडत असतं, पण त्याची चाहूल स्वामी आपल्याला नक्कीच देतात. आणि स्वामी आपल्याला ते सांगू इच्छितात की तुम्ही भिण्याचं काही कारण नाही. तुमच्यासाठी मी पुढचे सगळे मार्ग मोकळे करतोय, म्हणून तुम्ही भिवून चालणार नाही. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा नक्कीच देत असते. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही. वही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नाही आणि आज न उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समयी हे मिळतच असते. म्हणून फक्त विश्वास ठेवून चला आणि जीवनात पुढे चालत राहा. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधी नाराज होऊ नका, कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असं म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. आणि ते कर्म आपण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वेळाने करत राहणे हेच नियती आहे. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आणि आयुष्यात माणसं कशी भेटतील आणि कधी भेटतील आणि मार्ग दाखवणारे की मार्ग उडवणारे आणि हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशांच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमचा असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात. बरं, ज्या शरीरावर आपण गर्व करतो ना त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरी सुद्धा आपल्याला ॲटिट्यूड दाखवतो आणि चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच असते. हे अंतिम सत्य आहे आणि हे सत्य धरूनच तुम्ही आयुष्यात पुढे गेले पाहिजेत. देव म्हणून जन्म घेण्यात विशेष काही नाही, पण माणूस म्हणून जन्माला येऊन देवत्व प्राप्त करणं निव्वळ असंच साधारण आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जगात एकमेव आहेत आणि स्वतः महाराजांनी बांधलेल्या इथल्या गड किल्ल्यांना स्पर्श करणं हे साक्षात महाराजांच्या हातांना स्पर्श करणे इतकं आहे. म्हणून इथल्या मातीला स्पर्श करणे म्हणजेच महाराजांची चरण स्पर्श करण्यासारखं आहे आणि इथल्या मातीत मिसळून जाणं हे महाराजांच्या सेवेत रुजू होण्यासारखं आहे. म्हणून मराठी माणसाला मुक्ती ही निव्वळ काशीत नाही तर महाराष्ट्राच्या मातीत देखील मिळते, एवढं त्याने लक्षात ठेवावं. प्रत्येक स्त्री ही गुणांनी दुर्गाच असते आणि फक्त तिने कृतीने देखील दुर्गा होणे आवश्यक आहे. सापाला हात लावल्यावर तो डसणारच. ही दहशत जशी जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात असते, अगदी त्याच प्रकारे स्त्रीला हात लावला तर ती प्रहार करणारच. ही दहशत प्रत्येकाच्या मनात पाहिजे. याचा अर्थ सगळ्यांचाच पुरुषांच्या मनात राक्षस असतोच असं नाही, पण नसतोच असंही नाही. लक्षात घ्या, काही लोक तशी असतात. लहान मुलं हे दुधासारखं असतं, संस्कार करू तसं त्याचं दही, लस्सी, ताक, पनीर असं काहीही बनतं आणि संस्कार चुकले तर ते नाचतं सुद्धा. म्हणून आता तुम्हाला ठरवायचे की मुलांवर कसे संस्कार करायचे. ते रामायण आणि महाभारत घडून आज हजारो वर्षे झाली, पण त्यानंतर ना कुणी मर्यादा पुरुषोत्तम राम झाला ना कुणी दिशा दाखवणारा कृष्ण झाला. रावण आणि कौरव मात्र उदंड झाले. चांगले आदर्श न घेण्याची माणसाची सवय आजही नाही, तरी हजारो वर्ष जुने आहेत. म्हणून लक्षात घ्या, पहिलेपासून लोक वाईटच आत्मसात करत आलेले आहेत आणि वाईट लोक जास्त आहेत. पण आपण सत्याच्या मार्गाने चालायचं. आपला विजय हा शेवटी होतोच. आपण जेव्हा बेधुंदपणे आयुष्य जगत असतो त्यात हातून काही चूक होतात. कदाचित दोष परिस्थितीचा असेल किंवा मग माणसांच्या चुका तर घडून गेली, पण त्यानंतर आयुष्य कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. झालेली चूक न बदलता एक येतही नाही.
पण भविष्याचा विचार तर करावाच लागतो. भूतकाळातल्या चुकांना किती कवटाळून बसायचं, बाहेर पडणे तर गरजेचे असते. पण बाहेरून किती शांत राहिले तरी मनात एक युद्ध चालू असते आणि स्वतः विरुद्ध पण सावरून भविष्याची वाट तर चालवावीच लागते. नाहीतर समाज हा जगण्याच्या शर्यतीत हरवल्याशिवाय राहत नाही. मग आधीच मनावर ओझं त्यात आणि ही पराजयाची भावना, मग मन भटकतं राहतं आणि कुठेतरी आधार मिळेल या आशेने ते सगळ्यांकडे आशामध्ये नजरेने बघते. आणि कोणी सावरल तर ठीक, नाही तर मग परत एकदा ते चक्रव्यूह आणि उदाहरण सिद्धेचं या खोल गर्तेत जीवन कधी बाहेर येईल की नाही याची शंकाच मग माणूस जगत राहतो. फक्त श्वास चालू आहे म्हणून त्याला बाहेर काय घडताय याचे मुळीच भान नसते. ते जगत राहतात आणि मग माळ रानावरच्या त्या शुष्क काटेरी झुडपासारखे त्यांच्याजवळ कोणीच फिरकत नाही आणि कायम ते अलिप्त होऊन जातात. एवढं मात्र खरं आहे, फुलात आणि घरात तसा विशेष फरक नाही. पाकड्या सोडून गेल्या की फुलं संपत आणि माणसं सोडून गेली की मग घर संपतं. म्हणून नेहमी तुम्ही माणसं जपायला शिका. जेवढे जास्त माणसं जपायला शिकलात तेवढं जास्त तुम्ही जीवनात एकदम चांगल्या प्रकारे जगू शकता. कसं जमलं असे देवाला दिली आणि त्याची सावली, मला कसे उपकार मानू देवाचे, दिली त्याने माऊली. मला कशी सोबत नसून देवासारखी घेते काळजी. आई माझी कशी दूर राहून न बोलता मी जाणून घेते वेदना. माझी आशी आई देवाने आपल्यासाठी पाठवली आहे. मग त्यांचे उपकार कधी विसरू नका. त्यात नातं कधी विसरू नका. नातं म्हणजे काय तर कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये. असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं असतं. आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही. ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही, मग लक्षात घ्या. म्हणून तुम्ही नेहमी माणसं ओळखायला शिका. आपल्या प्रत्येक बाबतीत जुळणार आहे असं आपण समजून चालतो तर वांदे होतील. मग 100% एकासारखी दुसरी वस्तू निर्माणच होत नाही. प्रत्येक प्रांतात आपलं जमलंच पाहिजे हा अट्टहास न धरता जिथे जमणार नाही याचा अंदाज आला की पान उलटायचं आणि मग आयुष्याचं दुसरं पान नक्की चालू होणार आणि तिथून तुमचे नक्की चांगले निर्णय तुम्ही घेणार. म्हणून माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वाटत नाही, तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप व कितीही भयंकर असो, कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठली चांदी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो आणि मग त्यानुसार तो वागत असतो. एकटे चालताना आपलं गाणं गात जावं. आतल्या पावसात डोळे मिटून न्यात जावं. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात. एवढेच लक्षात ठेवून तुम्ही माणसांकडे एकदम निरखून नक्कीच पाहिलं पाहिजे. आणि आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी धडपड करतो ती कारणं शेवटी आपल्या बरोबर राहत नाही. मग राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हा सुखी होतो आणि आता सगळं काही राहून देखील आपण सुखी नाहीत. यात मग कोणाची चूक आहे? आपल्याला त्या गोष्टीचे समाधान मिळत नाही आणि ते समाधान केव्हा मिळेल जेव्हा आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपण रमून जाऊ आणि त्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतील आणि त्यांच्यामध्ये आपण समाधानकारक वागू, तेव्हाच आपण समाधानी होऊ. मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही. त्याचे कारण हे तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो आणि वर्तमान काळ जपतो. मागच्या पुढच्या क्षणांचे तो काही देणे लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जीवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिवशाप आणि पुढच्या क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो नक्कीच ऐकत नसतो. माणसातले हितसंबंध शाबू ठेवण्याकरता फार काही करावं लागतं आणि आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे नतमस्तक होणारा निहंकारी भाव लागतो. हे ज्याला साधलं त्याच्या जीवनाची फुलबाग नक्कीच होते आणि तो नक्कीच फुलासारखा बहरू शकतो. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील ना याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. एवढं मात्र नक्की आहे. म्हणून आता तुम्ही ठरवायचंय तुम्ही आयुष्य आनंदाने जगायचंय की मग संकटात जगायचंय आणि तुम्ही जसे वागाल तशी नियती तुमच्या बरोबर वागेल. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्वत्र जोडून आल्यावर वज्रमूठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते. म्हणून तुम्ही मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार आणि ध्येय मात्र उच्च ठेवलं पाहिजे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो.
आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तो व्यक्तित्वापासून सिद्ध होत असतो. मित्रांनो, रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करत असतो. त्यामुळे तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका आणि आयुष्य एकदम आनंदाने जगा आणि सुखी समाधानी जगा. नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो, तरी अनेक वेळेने घेत नसते, म्हणून नदी समुद्रालाच मिळते. तसेच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनोबल खचत असते. त्या प्रत्येक अनुभवातून शिकत जो खचल्या मनाला सावरू शकतो तो स्वप्न पूर्ती करू शकतो. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही आयुष्य कसं जगायचं आहे. जीवन हा एक प्रवास आहे. तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही. आणि म्हणून हसता हसता जीवन कधी निघून जाईल हे आपल्याला स्वतःला सुद्धा कळत नाही. म्हणून जीवन डायरेक्ट आपण एकदम आनंदात जगलं पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात. ते तर तुम्हाला तुमच्यामधील सूक्ष्म क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि तुम्हाला देखील सर्व काही मिळू शकते. महाभारतात बाण जरी अर्जुनाने असले तरी त्या बाणांना दिशा ही कृष्णाची होती. महाभारत तर आजही घडतंय आणि तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण असलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध कौरवच करतात. एवढं मात्र खरं आहे. मित्रांनो, आयुष्यात आपण जी कल्पना करत असतो ना तीच भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणार आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे ही पण वस्तुस्थिती आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या ज्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआपच येईल. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. आणि भगवंतावर जो विश्वास ठेवेल ना तोच मनुष्य या जन्मात सुखी होणार आहे. काय आहे कल्चर ऑफ द एक्सलन्स? दररोज स्वतःची स्पर्धा करणं आणि स्वतःला सर्वोत्कृष्टतेच्या दिशेनं पुढे नेत राहणं आणि कालपेक्षा आज अधिक चांगलं करणं आणि करत राहणं आणि स्वप्न बघणं आणि स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं. आणि एक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारचे जगत राहणं. यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे नक्की जळाळून उठेल आणि मग तो सर्व काही जीवनात त्याच्या मिळवू शकेल. माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांना द्वेष करण्या इतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरणे आंधळ्यासारखा असतो. एवढं मात्र खरं आहे. आणि सगळ्या चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाढमय निनादत राहावा यासाठी खूप आयुष्य उधळलं. अनेक वाद्यवृंद माझ्या भोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणाने वगळलंही. वाद्यवृंदांपेक्षा स्वर महत्वाचा. संगीतापेक्षा मी तर वादकांवर जास्त वाळतो आणि जिथे सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले मग त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या पिंजून गेल्या आणि मग महफिलीचा सूर अबाधित राहिला. तसंच तुम्ही संकटाशी लढलं पाहिजे, त्यांना घाबरलं नाही पाहिजे. आपण जीवन असंच एकदम सूर लावून जगलं पाहिजे. आणि मग आनंदाचा जेव्हा सूर लावसालच तेव्हा जन्म तुमचा आणि जीवन तुमचं अगदी चांगलं होऊन जाईल. देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही, तू काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काही भीती आहे ती माणसाची माणसाला आहे. माणूस माणसाला केव्हा तरी पकडतो. माणसाला चुकलं आणि चुकवलं म्हणजे झालं एवढंच असतं. आणि तो चुकला म्हणजे तो पश्चाताप करत असतो आणि त्या पश्चातापाने त्याला भरपूर काही गोष्टी ह्या सहन कराव्या लागत असतात. प्रतीक्षेचा क्षण नेहमी मोठा असतो. मोठी गंमत असते. काळाबरोबर जेव्हा मनाला वेग येतो तेव्हा काळ नेहमी छोटा वाटतो, क्षण लहान होतो. आणि मनाला जेव्हा वेगळे पेलत नाही तेव्हा क्षण युगासारखा होतो. न खपणारे क्षण आपली सहनशक्ती खाऊन टाकतात आणि मग नंतर आपल्याला सहनशक्ती उरत नाही. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानात असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. बस तुम्ही फक्त देवाकडे मागा की देवा मला हे दे, मग देव तुम्हाला नक्कीच देईल. पण तुम्ही देवाचे नामस्मरणच करत नाही आणि देवाकडे नुसतंच मागत राहता तर मग कसं मिळेल? तुम्हाला आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भविष्याला
कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. अशी क्षणी कुणावरही विसंबून राहायचं नाही. आपला बेत फसला की कुणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे आणि स्वतंत्र आपण आपल्या लढ्यासाठी लढलं पाहिजे. प्रेमात पडण्याकरता फार धाडस लागतं, कारण ज्या क्षणी तुम्ही प्रेमात पडता त्या क्षणी तुम्हाला स्वतःला विसरावं लागतं. प्रेम म्हणजे अहंकार गळून पडणं, हरवणं. प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यावर अधिकार गाजवण्याची मुभा देणं आणि शरण जाणं हा प्रेमाचा एकमेव मार्ग आहे. आणि तो मार्ग तुम्ही स्वामींसोबत अवलंबला पाहिजे आणि तुम्ही स्वामींच्या चरणाशी नक्कीच गेले पाहिजे आणि स्वामींवर नितांत निर्मळ भक्तीने एकदम सेवा आणि त्यांची तुम्ही केली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. ते तुमच्यावर निर्मळ मनाने नक्कीच प्रेम करतील आणि तुमच्या मार्गातले सगळे संकट काढून नक्कीच टाकतील. आता मित्रांनो, आपलं मन खूप पळत असतं, मग मनाला शांत कसं ठेवायचं? सगळेजण आयुष्यात कायमसाठी येत नाहीत, याचा सत्याचा स्वीकार करा. जुन्या गोष्टी, कटू आठवणी आठवून रडून बसू नका. अख्ख्या जगाची जबाबदारी तुमच्यावर नाही आहे हे जाणून घ्या आणि मनस्ताप करणे सोडा. आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण खुश ठेवू शकत नाही. उचवे फुगवे होतीलच हे आधी समजून घ्या. सर्वात आधी स्वतःला विचारा, समजणे सोडा आणि त्या उलट आत्मविश्वास बाळगा आणि कर्म करा. ज्या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणात नाहीत त्यावर विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. लोकांच्या आयुष्यात काय चाललंय याच्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना पाठलाग करा आणि हे सगळं स्वतःच्या मना शांतीसाठी करा आणि मग बघा, तुम्हाला जीवन जगण्यात अजून खूप मजा वाटेल. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. आणि आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. चार चौघात एकटं बसण्यापेक्षा कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं. आयुष्य खूप सुंदर वाटतं. हरवल्यावर एकटेच पश्चाताप करण्यापेक्षा मित्राच्या खांद्यावर रडून पाहावं. आयुष्यात नक्कीच सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी तुम्ही पाहिलंच पाहिजे आणि आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजता येत नाही आणि होतही नाही. माणसाच्या गरजा कधी संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं आणि आपल्या मनात देवाविषयी चांगली भावना ठेवावी. माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार आहे. माझ्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे. महत्त्व द्यायचे असेल तर माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्याजवळ आपल्या सगळ्या शंका आणि इच्छा नक्कीच तुम्ही मागितल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला ते नक्कीच समजेल सुद्धा आणि ते तुमच्या शंकेतून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात, त्यांच्याकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे आणि समोरच्याचं डोळ्यातलं पाणी अलगदता पुसता आलं पाहिजे. मान अपमान मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्या हृदयात राहतं आणि नक्कीच राहिलं पाहिजे. आणि राहता आलं तर मग आपण सगळ्यांची मनं जिंकत असतो. अवसर मिळून सुद्धा माणसात परिवर्तन का होत नाही? आळस मध्ये येतो की अवसर मिळालाय हेच ध्यानात येत नाही. आळस मध्ये येतो की अहंकार आणि एक महत्वाचा घटकही परिवर्तनाच्या मार्गात आडवा येतो. आपण आपल्या कोणतंही परिवर्तन घडून आणलं नाही तरी आपण आपलं काही बिघडत नाही असं माणसाच्या ध्यानात आलं की संपलं. म्हणून मळलेली पायवाट सोडायचे धाडस कोणी सहसा करत नसते आणि नाही म्हणून मग चांगल्या मार्गाला चालायला सर्वे लागतात. आणि म्हणून रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतो आणि जीवनातील निराशेनंतर आशेचा किरण असतो. गुलाबाच्या झाडावरती सुद्धा काट्यानंतर फुल असतं. थकलेल्या मनाला कोणीतरी दिलासा देणारं असतं. फक्त एक जिद्द हवी, ती सतत पुढे जाण्याची आणि एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे न घेण्याची. मग बघा, जीवन जगण्यात देखील तुम्हाला खूप आनंद येईल. आणि देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळता तरी चालेल, पण कर्मातला देव कधीच टाळू नका. चांगले कर्म नक्कीच करा. एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याचे काम थांबेल असा विचार मनातून काढून टाका, कारण कोणत्याही माध्यमातून देव त्याला मदत करणार आहे हे लक्षात घ्या. आणि तो देवाच्या भक्तीत आहे म्हणल्यावर देव त्याच्यासाठी नक्कीच धावून येणार आहे. जीवनात त्याच गोष्टीच करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमू शकणार नाही, कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. मग तुम्हाला ठरवायचे तुम्हाला एकाच निर्णयावर ठाम राहायचंय की मग तुम्हाला जगाच्या भीतीने तुमचे निर्णयच बदलायचे आहेत आणि तुमचे स्वप्नच बदलायचे आहेत. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. म्हणून रागात आपण काय बोलून जातो आणि कोणाशी किती भांडण करतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आणि बेसावधानी असताना चिंब करून सोडते आणि मग त्यातले काय लुटायचे आणि याचे आकलन होण्यापूर्वी ती लाट आपल्याला अहोप्रमाणे दूर गेलेली असते आणि मग आपण तसेच काठावर नितळत्या सुखाला स्पर्श करीत राहतो आणि हवे असलेले सगळे देऊन कुणीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि मग मनाला त्याची शंका निर्माण होते का कधी आयुष्यात असं जगावं लागतं. मनात दुःख पण ओठांवर हसू आणावं लागतं. खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट पण हसत हसत तिला दूर जाताना पाहावं लागतं आणि मग काळजावर दगड ठेवून आपल्याला पुढची कामगिरी पार पाडावी लागते. जिभेसारखा खतरनाक अवयव कुठेच नाही. मित्रांनो, माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, अभक्ष भक्षण करतात, अपयापान करावंसं वाटतं. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली पण जीभ वाईट असते आणि जिभेमुळे सगळे आपण चोचले करतो आणि जिभेमुळेच आपण दुसऱ्यांना वाईट बोलत असतो. मग हे तुम्ही अजिबात करू नका. मुलांना घडवणे आणि बिघडवणे हे तुमची त्यांच्याशी आणि त्यांच्या समोर इतरांशी कसे वागता यातून आपोआप होत असते आणि संस्कार ही समोर बसून शिकवण्याची गोष्ट नाही. ते लहान मुलं ते तुमच्याकडून शिकत असतात. तुम्ही जसे वागाल तसे ते वागतील. मग आता तुम्ही ठरवायचे की तुम्ही त्यांना कसं शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत तुम्ही कसं वागलं पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीशी संवाद साधता यायला हवा. मौन आहे ना कुठल्या प्रश्नाचे उत्तर आहे ना समाधान आहे. म्हणून लोकांशी बोलायला तुम्ही नक्की शिका. तुमची बाजू जर योग्य असेल ना तर ती तुम्हाला राखता यायला हवी. स्वतःचे वेगळे मत मांडता यायला हवे. तुमचा होकार, नकार आणि विचार तिघी स्पष्ट स्वरूपात प्रकट करता यावा. जर सर्व गोष्टी मौनाने साध्य होत असत्या तर माणसाला बोलण्याची किंवा ऐकण्याची कला कधीच अवगत नसते. म्हणून बोलायला शिका, कारण मौनाने गैरसमज निर्माण होतात तर संभाषणाने ते मिटतात. म्हणून तुम्ही जेवढं बोलले तेवढं तुमचं मन हे हलकं होत असतं. आयुष्य सोपं असतं ते सोपं करायचं असतं. कसं थोडा संयम ठेवून, थोडा सहन करून, थोडा विश्वास ठेवून, थोडं सतर्क राहून, रडू आलं तर रडून, खळखळून हसून आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून आयुष्य सोपं आणि सुंदर करायचं असतं. ते असं कळलं का मग तुम्ही या गोष्टी अवलंबा आणि तुमचं आयुष्य खूप सुखी करून घ्या. हिशोब बसलो मांडा या आठवणची ओंजळ भरताना, पहिल्या आठवून सारे कायमचा जेव्हा विसर पडताना, एक क्षण माझा असलेला दुसऱ्या क्षणी भलतेच घडताना, कधी जगलोच नाही तर कधी पाहिले दुःख रडताना, साथ कधी आपल्यांची कधी फक्त विचार एकटे फिरताना आणि दाखविला मी आसरा चेहरा कळेच नाही आतले झुटताना, भावनांची झोळी रिकामीच सामोरे पाहिले त्यांना मरताना, हिशोबाचं शून्य उरला मागे हेही वर्ष सरताना. आणि मग या वर्षामध्ये आपण किती कामगिरी केली आणि किती चांगल्या गोष्टी केल्या त्या आपण साठवून आणि आठवून आपल्याला स्वतःला शाबासकी नक्कीच दिली पाहिजे. मित्रांनो, फार सुंदर ओळी आहेत, त्या तुम्ही नीट ऐका. अन्न जपावे विटण्यासाठी, नाते जपावे तुटण्यासाठी, शब्द जपावा बोलण्यासाठी, अर्थ जपावा मांडण्यासाठी, रंग जपावे उडण्यासाठी, म्हण जपावे मोडण्यासाठी, वार जपावा जखमेआधी, अश्रू जपावे हसण्याआधी, श्वास जपावा पळण्याआधी, वस्त्र जपावे मळण्याआधी, द्रव्य जपावे सांडण्याआधी, हात जपावे मागण्याआधी, बेत जपावा खुलण्याआधी, राग जपावा भांडणाआधी, मित्र जपावा रुसण्याआधी, मैत्री जपावे तुटण्याआधी. एवढंच फक्त लक्षात ठेवा. तुमच्या सर्व काही बाबतीत तुम्हाला सर्व काही नक्की चांगलं मिळत जाईल. आपण खालील प्रमाणे कधी व कधी उधारी केलेली असेल, उदाहरणार्थ आर्थिक, शारीरिक आणि मानसिक, तरी ती उधारी परतफेड केली असेल तर ठीक, नाही तर ती उधारी कोणत्या ना कोणत्या रूपात नुकसान, अपघात, आजारपण, दुःख, वेडेपणा, गरिबी अशा अनेक प्रकारे आपल्या आयुष्यात पुन्हा सामोरे येते आणि मग आपल्याला भोगायला बाहेर पडते. मग हे नक्की तेव्हा आपल्याकडे काही पर्याय नसतो. आपण जरी उधारी कळी, कच्ची आणि कधी टाळले असेल तरी नियती आपल्याकडून परतफेड करून घेतल्याशिवाय आपल्याला सोडत नाही आणि त्यामुळे उधारी किंवा कर्ज हे कधी व कुणाचेही ठेवू नये. म्हणून म्हटलंय, घेणाऱ्याने विसरले तर चालते पण देणाऱ्याने देण्याचे नक्कीच विसरू नये. फक्त त्याने टायमावर त्याला दिले पाहिजे.
आणि आपले डोळे कितीही छोटे असले ना तरी एका नजरेत सारा आकाश सामावण्याची ताकद त्यात असते. पण तसेही आयुष्याची नक्कीच आहे. म्हणून ही एका देवाने व निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे आणि जे जगण्यासाठी मनापासून पूर्णपणे इच्छा असायला हवी. दुःख हे काही काळाने सुखात परावर्तित होते आणि त्यामुळे त्याला कवटाळणे सोडून फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी. नव्हे ते ठेवायला हवी इच्छा तुमच्याजवळ, आणि ती असेल तर मग तुम्ही या जगात प्रामाणिकरित्या वावरू शकता आणि तुम्हाला भरपूर लोक असे प्रामाणिक भेटतील. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांचे निर्णय नक्कीच घेऊ शकता. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यात काही गोष्टी ह्या दुर्मिळ घडतात, पण त्या घडल्या तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोन असतात ना ते जास्त प्रमाणात स्रवतात किंवा तयार होतात, जे आपला मूळ आनंदी करण्यास आवश्यक असतात. म्हणून तुम्ही फक्त भक्तीत राहिले पाहिजे. जेवढे जास्त तुम्ही भक्तीत राहाल तेवढं जास्त तुम्हाला नक्कीच या निसर्गाकडून आनंद मिळणार आहे आणि स्वामींकडून आनंद मिळणार आहे, हे तुम्ही कायमचं मनात लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व ओ जनासी विनंती ही माझी, स्वामी चरणावरी लीन व्हावे. लीन झाली यासी काय सांगू सुख, भय नसे हो कदा काळी. म्हणून तुम्ही ऐसे ते करावे, आवडीने पाहावे स्वामी रूप. स्वामी सूत म्हणे अनुभव आला, तोची हो सर्वांना सांगत असे. म्हणून मित्रांनो, स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून तुम्ही एवढीच प्रार्थना करायची, जे तुम्हाला पाहिजे ते मागायचं आहे आणि ते तुम्ही मनापासून डोळे बंद करून मागायचं आहे. स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 16 मिनिटे तुम्ही मन लावून नक्कीच ऐका. या संदेश ऐकल्याने तुमच्या घरात आज यशाची गोड बातमी येईल आणि तुम्हाला लवकरच चांगल्या गोष्टी प्राप्त होतील आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. म्हणून हा संदेश मध्येच सोडण्याची चूक करू नका. एका भक्ताने सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात आणि लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो. पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागते. आणि मग वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, स्वामींवर तुमचा खरंच मनापासून विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. मित्रांनो, तुमच्या मनातील इच्छा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करेल की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि स्वामींचरणी हीच प्रार्थना माझी राहील. श्री स्वामी समर्थ हा मनाला खूप मोठा आधार देणारा आणि मिळणारा मंत्र आहे. स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामींचे हात. खरंच हे अनुभवले की नक्कीच जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत आणि फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो आणि आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो आणि स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींची लीला आगात आहे आणि अपरंपार आहे आणि स्वामी खरंच खूप श्रेष्ठ आहेत. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करत असतो ना, तेव्हा दुवा करत असतो, मग तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदतनीस म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि लक्षात ठेवून, जर कोणी दुःखी व पीडित असेल तर त्यांचे दुःख संकट दूर व्हावे यासाठी आपण स्वामींकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे आणि त्यांचे दुःख दूर होऊन त्या समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. निश्चितच आपली प्रार्थना त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडून आणेल आणि कर्माच्या विज्ञानाप्रमाणे आपल्या जीवनात सुद्धा
हजारो पटीने वाढवून ती आपल्याला मिळणार आहे. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म आहे. स्वामींची सेवा करा, तुमची आजन्म आहे. स्वामी नाम किती असे गोड, मदचाही नाही काही मोल. आणि प्रपंचामुळे कमी होतो सेवा, म्हणून येतो पुन्हा नर जन्मा. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी, पुन्हा जन्म मिळाला तर तुमची सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असते ते जरी मिळत नाही आपल्यासाठी चांगले ते स्वामी देई. जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेने जातो, म्हणून येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो. आधार असला की हिंमत मिळते, अंधारातही प्रकाशाची वाट मिळते. स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येलाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो. स्वामी तुमचे तेज सूर्य चंद्राच्या पलीकडे आहे. तुमच्या कृपेचा सागर समजण्या पलीकडे आहे. म्हणून तुम्ही माझे स्वामी आहात आणि तुमच्यावर माझी भरपूर भक्ती आहे. मित्रांनो, स्वामींनी आपल्याला एक तारक मंत्र दिलाय आणि या 2 शब्दातच त्यांचा अर्थ आहे. आणि जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्र इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीही विचारही करू शकत नाही. शेवटची ती स्वामींची भक्ती आणि शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते. आणि ते आणि हो, जरा हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एका कडव्यात आहे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमच्या आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, अरे तू काय करतोस रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होत आहे. की तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत आणि या जगाचा जो एकच मालक आहे. या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो ना, तो सर्वांचे रक्षण करतो. असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत आणि राहणारच. तर मी एक परत विनंती करतो की सर्व जणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राग त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून प्या. आणि बघा, अनुभव, स्वतःच्या अनुभवातून स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. मग आपल्याला ओळखण्यात त्यांची चूक होती. आणि तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी समर्थ असा शब्द मंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल. हे होऊ शकते आणि तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, नक्कीच करून बघा. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले आहे ते तुमचेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलेले आहे आणि राहिलेले आयुष्यही तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या सहवासाने सुख, शांती आणि समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. आणि स्वामी समर्था, आम्हाला नेहमी सुखात ठेवा आणि असं सुखात ठेवा की तुमचा हात आमच्या पाठीवर कायम असाच असू द्या आणि तुमचा आशीर्वादही असाच असू द्या. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संदपणा व खळखळ जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर, दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते. तसे स्वतःला स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्व उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व परब प्रकाशपान उरते आणि अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्वच फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात एवढे ठेवणे हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. आणि ही अवस्था झाली की मग तुम्हाला सर्व काही मिळते. मित्रांनो, जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त आणि स्वामींवर प्रेम करणारा भक्त अतिशय खडतड रस्त्यावर देखील प्रगती ही नक्कीच करत असतो. पण ध्येय शून्य माणूस नक्कीच रस्ता कितीही सोपा असला ना तरी कुठेही तो पोहोचू शकणार नाही. आपले ध्येय आज ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल ना, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवत असतात, हे मात्र नक्कीच आहे. म्हणून तुम्ही महाराजांना नक्की शरण जा आणि महाराजांना शरण गेले तर तुम्हाला कोणाची गरज अजिबात भासणार नाही, हे मात्र निश्चित आहे. एवढे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.
स्वामी भक्तांनो, हे लक्षात आले की सर्व काही जीवन तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणून ध्येयशून्य माणूस नक्कीच रस्ता कितीही सोपा असला ना तरी तो कुठेही पोहोचू शकणार नाही. म्हणून आपले ध्येय आजच ठरवा आणि स्वामींना शरण जा आणि निश्चित स्वामी तुमच्या पाठीशी असतात. फक्त स्वामींवर त्यांचा विश्वास असायला पाहिजे. आणि स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो ना त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ही नक्कीच ऐकत असतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे. आणि आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, तुम्हाला यश एक दिवशी नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात ठेवावी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येईल. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे आहे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाहीत. आणि लक्षात घ्यावे, प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची कृती बदलते आणि तिला अधिक सकारात्मक करते. एवढे मात्र आहे. म्हणून आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले आहे की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारी माणसं व नकारात्मक घटना असतात आणि घडत असतील ना तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्या जीवनात येत आहेत. आणि असे समजा, म्हणून आपण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे याची मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची त्यांना भावना त्यांनी बाळगली पाहिजे. बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाहीत. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. मित्रांनो, ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्यांच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आणि स्वामी भक्त असा आहे की ज्यांच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरु माऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते ना तोच खरा श्रीमंत आहे. म्हणजे महाराजांचे सेवेकरी आणि त्यांना संपूर्ण सुख प्राप्त झालेले आहे कारण ते भगवंत नामात आहेत. आणि असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आणि स्वामी भक्त दाखवावा त्याच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते आणि तेथे सर्व काही गोष्टींना यश मिळते. आपल्या समोर छोटी छोटी संकटे येतात, कुणाचा ना कुणाचा तरी आधार मिळतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच. मग स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे, आमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं. 25 वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की नक्कीच 90% माणसं म्हणतात या वयात घटस्फोट. मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्ष जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाठ दूर होता. क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेने सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. यातूनच अनेक जण दैववादी होतात आणि पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला मंगळ, कुणाला वक्रू आणि राहू असं काही ना काहीतरी ऐकतात, जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्यांच्याच माणसाबद्दल अपार कळवळा येतो आणि प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, सर्वे सुखी न संतू, म्हणून सर्वांना या जगात सुखी ठेवा. स्वामीराया सर्वांच्या इच्छा मनापासून पूर्ण करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी तथांग साठा होतो आणि गुरुदत्त हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते आणि आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याने स्थान व चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. आणि स्थिती वाढवण्याची असेल तर मग काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरू स्वामी समर्थांच्या कृपाछत्रात या दत्त नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्यांचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चिंतांत जगळून टाकले पाहिजे आणि अनुभूती येईपर्यंत आलेली कष्टमय सेवा या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपण आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. आणि तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता
अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया आणि प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. आणि यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नामाने तुला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल. आणि मग तुला आरामाची गरज नक्कीच भासणार नाही. मग तू फक्त भगवंत नामात राहशील आणि मग फक्त भगवंताचे नाम घेशील. ही सोनेरी शब्द आणि अक्षर सुमणे इतकी हळुवारपणे घ्यावीत ना की कोणती फक्त श्री स्वामी समर्थही त्यांची गोडी अमृताला लाजू पाहते. ही शब्द माळा आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजरू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. आणि या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वात उजळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी खंडांनी सजलेली अक्षरवली तुम्हाला नक्कीच सांगेल. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगण्याची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल म्हणजे जे घडत आहे ते स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईट बद्दल काहीच वाटेना असे होते. त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींजी यांनी स्वीकारलेली नक्कीच असते. म्हणून तुम्ही त्यात टेन्शन घेण्याचं काहीही कारण उरलेलं नाही. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायलाच पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपले सगळे सुख आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेले आहेत. एकदा का त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. आणि करून बघा हा प्रयोग, आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरतच नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेले कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण घेऊन आनंदाने घालवायचा आणि स्वामींचे नामस्मरण करायचे. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहेत त्यांच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. आणि अनुभव सत्य आहेत. मित्रांनो, 2 क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे आणि असंच चालायचं. घडत नाही काही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. एवढं लक्षात ठेवा, प्रत्येकाचा एक दिवस ठेवलाय देवाने. त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे, हे असंच जगायचं आणि असंच चालायचं असतं. म्हणून तुम्ही असं टेन्शन घ्यायचं नसतं. कोणी विचारलं आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळवलं तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतंच आणि जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठी ठेवलं होतं. आणि जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही एवढं पण खरं आहे. कारण स्वामींवरची श्रद्धा ही अतूट आहे आणि म्हणून स्वामी प्रत्येक कामात आपल्याला यश नक्कीच देतात. आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती रोखपणे नक्कीच तुम्ही सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. आणि मग ही भावना असली तर मग तुम्ही काहीही करू शकता. स्वामी ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव किती मोठी संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. प्रत्येकाला इथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे. आणि अरे वेड्या, पुन्हा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यांसाठी लागणारे 2 गोड शब्द हेच वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत आहे. आणि त्यानेच मनापासून श्रीमंत व्हायचं असतं. कोणाला बोलून दाखवायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं की कोण कसं वागतंय. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपलं खरं बोलून वाईट होतो. पण म्हणून लक्षात घ्या, माणसं ओळखायला शिका. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं. कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते देव देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून मित्रांनो, आपणच केलेल्या कर्माची भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते आणि दिसते. पण पाप तर विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा तर शरीर धुते, विचार नाही. लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये.
कारण ती अंतःकरणाने आणि कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी एक आकूट चादर आहे आणि ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आणि वेळ निघून जाते. आपले घर, आपले आई वडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असताना त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा का ती गोष्ट दूर झाली आणि दिसेनाशी झाली असे झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते. मग टाइम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. मग खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे आणि किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि कोणीतरी नक्कीच जगात बाळगत असतं. मित्रांनो, खरी संपत्ती नसेल आणि आयुष्यात काहीतरी चालेल पण फक्त आपले आईवडील सोबत असावेत. नसला आयुष्याचा मोठा बंगला तरी चालेल फक्त सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसली महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आईबाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठे नाव आणि गाव तरी चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत. गरीब म्हणून जगणे हिनवले तरी चालेल पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवातील देव नाही भेटला तरी चालेल पण माझे विठ्ठल रखुमाई माझ्या सोबत असावेत. एवढे स्वामींचरणी प्रार्थना आणि ते मन असते ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही. आणि ते मन असते म्हणून सगळे सुख दुःख स्वतःच्या जवळ साठवून ठेवते. ते मन असते कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते. आणि ते मन असते कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते. ते मन असते जीवापाड प्रेम करून कुणाच्या तरी भीतीने किंवा काहीतरी अडचणींमुळे व्यक्त होऊ शकत नाही. ते मन असते मारा अपेक्षा एखाद्याची टोचून बोलणे ज्याला जास्त लागते. ते मन असते. लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक. हो, हे खरंच आहे कारण हे मन असते. आणि मग ते मन जर बदललं तर माणूस त्यानुसार बदलत असतो आणि बोलत असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःसाठी जसे आहात ना तसेच राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. मग ज्याला तुम्ही पटलात तो तुमच्या कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी वळवून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. तुम्हाला जो व्हॅल्यू देईल त्याला तुम्ही नक्कीच व्हॅल्यू देत जा आणि त्याला त्याचा उपयोग घेत जा. कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर मग तुमचा वापर केला जाईल आणि नसाल तर पर्याय शोधला जाईल. पुढे जा, ही जगाची रीत आणि गरज आहे. या गरजेचे दुसरं नाव स्वार्थ आहे आणि या स्वार्थामध्ये जो गुरफटला तो पूर्णपणे वाया गेलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वार्थामध्ये कधी गुंफाळू नका. मित्रांनो, सुंदर असे शब्द आहेत जे ऐकायला खूप छान वाटतील. नक्कीच मनापासून ऐका. देह भाड्याचे रे, घर मिची उगा, चर जावे सद्गुरूंसमोर, ठेवी पायावर शिर, म्हणे माझा मी मालक. अरे गुरुदेहाचा चालक, काही येईना डोक्यात, जागी वासनेची भूक घेतो, जमीन जुमला गाडी बांधीन ही मला पण कळेना, अभंग येथे मालक पांडुरंग, तुझ्या श्वासाचा व्यापार आणि त्याचा नित्य व्यवहार, सारे कर्म गुरु धुई, तुला देणे घेणे नाही, त्याचा व्यापार थांबला, तुझा श्वास रे थांबला, काय घेऊन जाशील भोग प्रारब्धाचे फळ, घाल सद्गुरूंना साध मिळ तात्काळ आणि प्रतिसाद आज सद्गुरूंची आणि देहावरी तुळशी पान, सद्गुरु चरणी अर्पण, हे सद्गुरु स्वामी समर्था, सर्वांना सुखी आणि समाधानी ठेवा हेच तुमच्या चरणी प्रार्थना. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभन दिसणारी चाक असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्यांचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे कुरुक्षेत्र आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे चालवता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असतं. ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. आणि जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो ना तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो. मित्रांनो, परमेश्वराची योजना निराळी असते. आपण नक्कीच मत्य जीवांनी त्या ढवळाढवळ केली तर मग बॅलन्स जातो आणि तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारी देतोस हे म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही.
मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखावरून बोलून कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो. आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो आणि परमेश्वराने भलता जोडीदार गळ्यात मारला म्हणून आपण कातावतो. शेजाऱ्याची बायको ही दुसऱ्याला सुलक्षणी वाटत असते, पण तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही ओळखून तसे वागले पाहिजेत. आता मित्रांनो, स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलता येत नसतो अथवा देता घेता येत नसतो. आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडतं गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो. लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणारं कर्ज असतं आणि सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही आपली अनमोल ठेव नक्कीच असते. मधावर पहिला नैतिक हक्क फुलांचा नक्कीच असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठणाऱ्या मधमाशांना त्यांचे नक्कीच त्यांना भरपूर काही श्रेय दिले जात असते. आणि समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून दाखवणारे नक्कीच श्रेय घेऊन पळून जात असतात आणि ते प्रसिद्ध होत असतात. म्हणून अशा आयुष्यात आपल्याला भरपूर व्यक्ती भेटतील. आपण ठरवायचे आपल्याला कोणासोबत राहायचं आहे. म्हणून दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एक प्रत्येकाला एकटं वाटतं. अडचणी सर्वांना येतात, मग गोंधळतात, सारे अडकतात आणि स्वतःला एकटेही सारे समजतात. दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते. प्रत्येकाला त्याला समजून घेणारी, साथ देणारी व्यक्ती ही हवीच असते. म्हणून मित्रांनो, आणि माहीत आहे आपल्याला, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्कीच येते जी पूर्ण जगाच्या वेगळी असते. ती व्यक्ती तुमचे मित्र, सखा, जोडीदार, मार्गदर्शक, कुटुंब, शिक्षण सारं होते. आणि बऱ्याच वेळा तात्पुरती लोक येतात आयुष्यात आणि जे आपल्याला चांगुलपणावरचा विश्वास कमी करतात. मात्र आयुष्याच्या एका वळणावर आपली ही जिवलग व्यक्ती आपल्याला नक्कीच भेटते आणि जी आपल्याला विश्वासावर विश्वास ठेवायला शिकवते आणि ते आपल्या जीवनात येऊन आपल्याला भरपूर अनमोल गोष्टी सांगून जात असते आणि शिकवून जात असते. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा की हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचे ओझं आयुष्यभर वागवावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याला कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला हिशोब होत असतो आयुष्याचा, तेव्हा गोळाबेरीत जम मध्ये नक्कीच येत असावी आणि मग श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. आणि पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याच गोष्टीचं भय असतं आणि त्याला चल खपल शब्दांचा भोग म्हणतात. ते उमराव जाण मधलं एक मस्त कडवा आहे. तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी. म्हणून जिंदगी जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचा वर्षाचा वयाचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही. जिंदगी आणि तीही आपली जिंदगी. मग तुम्ही त्यात कसे कर्म केले आणि कसे कर्म तुम्ही वागले लोकांसोबत, त्यानुसार तुमची जिंदगी ही ठरत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही काय कमावले आणि कोणाशी कसे वागले याच्यावर भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात आणि त्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याच्या सर्व काही निर्णय तुम्ही घेऊ शकतात. आणि मग ते निर्णय तुमचे चुकले तर मग तुम्ही भरपूर चुकांमध्ये फसू पण शकता. असं पण भरपूर वेळेस होत असतं, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या तुम्ही भरपूर वेळेस काहीतरी आणि कितीतरी सिरियस घ्यायच्या असतात आणि मग त्या जर तुम्ही सिरियस घेत गेलात तर मग नक्कीच तुम्हालाही तशा नफा तोटांमध्ये तुम्हाला फसवावे लागेल आणि मग तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला पचून घ्याव्या लागतील. मित्रांनो, कोणत्या नात्याला पुढे जपायचं आणि कोणत्या नात्याला कुठे थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते त्या माणसाला मानसिक त्रासाची छळ ही सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे या नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची त्यातून नक्की सुरुवात होत असते व वारंवार त्या नात्यामुळे अपेक्षा भंग झाला की जगणे पण अवघड होत असते. आणि त्यामुळे अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं व अशा नात्यातून कधी बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं होत असतं. कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपूर्णच नेहमीच फायदेशीर ठरत असतं. आणि अमोल विचारधारा ही मनात ठेवली पाहिजे. आयुष्य जगणं सोपं नसतं. इथे काही झालं तरी जगावंच लागतं आणि आरोपांना तोंड पण द्यावंच लागतं. कारण आयुष्य हे सायकल सारखं असतं. इथे तोल सांभाळण्यासाठी पुढे जावंच लागतं. लोक आरोप करतात म्हणून इथे कोणी थांबू शकत नाही. खरं तर आपला तोल जावा आणि आपल्या आयुष्याची सायकल बंद पडावी म्हणूनच लोक बऱ्याचदा मुद्दाम आपल्यावर बरे वाईट आरोप लावत असतात. आणि लोकांच्या आरोपांना घाबरून जो जगायचं थांबला तो तिथेच कायमचा संपत असतो. आणि एवढंही खरं असतं, आयुष्यातले काही कळत नाही. कधी कधी दिवाही शांत जळत नाही.
सावली देणारेच करतात करार, उन्हाशी पाजणारे डोळेच खेळतात जीवाशी, म्हणून सोबत असणारेच तसे दूर असतात. पाऊल वाटतच गुरफटून टाकतात, वाऱ्यांची तक्रार पाहणांना करता, आणि येत नसते नियतीचे गणित, कधी मांडता येत नसते. म्हणून आयुष्यात तसे नसते काही भेटलेले आयुष्य, उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले. आणि जीवन जगताना माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, पण ते असे बोलावे की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार नाहीत. कारण नाते तोडणे खूप सोपे असते, पण जोडणे व टिकवणे सर्वात कठीण असते. म्हणूनच जोडणाऱ्या व टिकून ठेवणाऱ्या व्यक्तीला आपल्या जीवनात तोडणाऱ्या व्यक्तींपेक्षा महत्त्वाचे स्थान असते. आणि हे निखळ सत्य नक्कीच आहे. अहंकार व भ्रम या दोन गोष्टींमुळे माणसाचे प्रचंड नुकसान होते. आणि ज्या गोष्टी ज्या दिवशी आपण त्याचा त्याग करू त्या दिवसापासून आपल्या जीवनात प्रगतीला सुरुवात झाली असे नक्कीच आपण समजावे. जीवनात लहान लहान गोष्टींची नेहमीच कदर बाळगली पाहिजे, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे मागे वळून बघाल तेव्हा तेव्हा आपल्याला कळेल की ते मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या आणि मग आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. जीवनामध्ये या 5 गोष्टींना कधीच तोडू नका. आणि विश्वास, वचन आणि नाती, मैत्री आणि प्रेम. कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही, परंतु वेदना नक्कीच खूप जास्त होत असतात. आणि मग त्या वेदनांना आपलं आयुष्यभर हे सामोरे जावे लागत असते. संयम राखणे हा आयुष्यातला एक फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक विचारांना, वाईट विचारांना नाहीसा करत असतो. जीवनात कोणतीही गोष्ट बोलायची असेल किंवा करायची असेल तर अगोदर तिला नीती आणि अनितीशी ताडून बघा. म्हणजे तर जर आपल्याला ज्याचे उत्तर योग्य वाटले तर करा, आणि जर योग्य वाटले तर सोडून द्या, आणि योग्य वाटले नाही तर मग सोडून द्यायला काही हरकत नाही. कारण काही गोष्टी सोडून दिल्या तरी काळाच्या ओघात त्या सुटतातच, आणि मग आपण मोकळा श्वास घेतो. आपल्याकडून झालेली एखादी चूक आणि एखादी घडलेली वाईट गोष्ट लपवण्यासाठी आपण एक खोटे बोलतो, पण नंतर तेच खोटे लपवण्यासाठी आपण पुन्हा खोटे बोलतो. पण पुढे ते चक्र वाढतच जाते व आपण स्वतःच त्यात फसत जातो, आणि आपल्याला असे 2 वाटत असते. म्हणून की आपण दुसऱ्याला व्यवस्थित फसवलं, पण तसं नसतं. खरं तर त्यात समोरच्याचं काहीच नुकसान होत नसते, तर आपण आपले नुकसान करून घेतो, आणि घेतलेलं असतं ते आपल्याला काही काळ गेल्यावरच समजतं, आणि मग आपण नंतर पस्तावा करत बसतो. चांगल्या माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी घडू शकते. आणि म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी, कारण कधी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वाची असते, आणि ती तुमच्या जीवनात तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि स्वामींवर विश्वास हा नक्कीच ठेवला पाहिजे. जेवढा जास्त स्वामींवर विश्वास ठेवाल तेवढं जास्त तुमचे आयुष्य हे सोपे आणि सुलभ होत जाईल, हे मात्र निश्चित खरे आहे. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल ना, तर तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत पुढे नक्कीच शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.